नमस्कार बांधवांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। 11 मार्च 1689 हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता। अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवासच संपला होता। 40 दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले। महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते। आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणीच्या भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले। ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती। शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासांचे तुकडे बघून थरकापत होती। संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती। कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता। औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती। अखेर पहाट झाली। रात्रीचा काळकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता। तांबडं फुटू लागलं होतं। झाडाची सळसळ ऐकू येत होती। पक्षी आबाळात भेरभरू लागले होते। भल्या पहाटे जनाबाई परटीन धुण्यासाठी नदीकाठावर आली। कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले। कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत। ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या। शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती। गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले। बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली। शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकता संपूर्ण गाव गोळा झाला। सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते। अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या। याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय। खरं हाय तुमचं, मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला। शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर, या मुलकावर काय कमी उपकार केलेत होय? आज त्यांच्या लेकराचं आतडी कोतळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावं आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे नाही बरं वाटतंय बघा। इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटतंय, पण गावच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय। बादशाही लई दांडगी हाय अन त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय। खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाहीये। उगाच बादशाची कळ न ग। पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गप्प गार पडलेत। आपणच कशाला घोड्यावर बसायचं? आता रात्र होत आली होती। गाव पाटलान निकाल दिलेला होता। गावकरी आपापल्या घराकडे परतले होते। भाकर तुकडा खून अंतरानावर पडायची तयारी करू लागले। पण जना परटीन मोठी जिद्दीबाई होती। ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली। तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले। शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या। त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हिलावली होती। रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं। मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले।
तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली. आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल, गाव जाळी इतकंच ना. जनाबाईंच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली होती. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवरस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं. गोविंद म्हणतो, इथे शिवाजी महाराजांचं लेकराचं तुकडं बेवारसासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही मात्र नामार्थ बांगड्या भरून गप्प. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारीन, काय हा पोरकटपणा लावलाय? बादशाने गावावरून गाढवाचं नांगर फिरवलं, मग कळेल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिदळांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि घर, निघालो आम्ही. राधाई पाटीलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्या बरोबर जना परटीन आणि वडूगावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली होती. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदी काठ आला. असामंत काळा अंधार होता. त्यात बादशाच्या फौजीची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती. त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत डाराडूर झोपले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली. त्यामध्ये माणसाचे तुकडे मिळतील ते तुकडे गोळा केले. त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणलं, कोणी लाकूड फाटा आणलं. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर, शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपल्यालाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवार जवळील त्याची जमीन दाखल होती. या इकडं ही आपल्या महाराजांची वतीन जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीतला हात घालून गुंगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथे गोविंदाच्या जागी सरण रचलं गेलं. बादशाही फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातील तरंड्या बांडपोरांना गावशिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले. अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांनी वेशी बाहेरच अडवा. गोफणीतल्या दगड्याने लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या जाळ्या काळ्या अंधारात व असामांत गेल्या. गावकऱ्यांना हिंदूगाव फुटला होता.
आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या, पोरं तर ध्याय मोकलून रडत होती, पुरुष मंडळी देखील गोरासारखे अंबरडे फोडत होती. अरे रायगडाच्या जोगेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पाठ होण्याआधीच राजाची चिता विझवली गेली. राजांची गरम रखा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरे जागी होऊन लागली होती. नदीकाठचा जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडण्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते. बांधवांनो, ही संदर्भ कादंबरी संभाजी कादंबरी लेखक विश्वास पाटील यांची असून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर ही कथा आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटला जय शंभूराजे लिहायला विसरू नका. धन्यवाद.